रॅपिड ॲक्शन टीम एक या संस्थेची एक या ठिकाणी आपण स्थापना केलेली आहे। प्रोटेस्टंट ख्रिश्चन जे लोक आहेत, जे लोक येशूला मानणारे लोक आहेत, यांना आपण ख्रिश्चन म्हणू शकतो की नाही म्हणू शकत, परंतु येशूला मानणाऱ्या वर्गांच्या गेल्या काही महिन्यापासून मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये आमच्या ख्रिस्ती प्रार्थना स्थळावरती काही लोक हल्ले करत आहेत आणि आमच्यावर असे आरोप लावतात की आमचे लोक धर्मांतर करत आहेत। विशेष करून मालाडमध्ये 12 मे रोजी आमच्या एका प्रार्थना स्थळावरती अंकित यादव नावाच्या व्यक्तीने बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी येऊन हल्ला केला। हल्ला करून त्यांनी असा आरोप केला की या ठिकाणी धर्मांतर चालतोय। वास्तविक पाहता ज्या ठिकाणी प्रार्थना चालते, या ठिकाणी फक्त प्रार्थना चालते आणि आस्थेपोटी लोक त्या ठिकाणी येतात। आस्था ठेवणं म्हणजे धर्मांतर नाही, प्रार्थना करणं म्हणजे धर्मांतर नाही, कुणासाठी प्रार्थना करणं किंवा कुणी कुणाकडनं प्रार्थना करून घेणं म्हणजे धर्मांतर नाही। परंतु हे ऐकून न घेता आमच्या लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्याशिवाय काय विविध वृत्तपत्रामध्ये आणि चॅनल्समध्ये अशी बातमी आली की आमचे लोक, आमचे काय बंधू त्या मालाडच्या भागामध्ये जाऊन घरोघरी जाऊन त्या लोकांना म्हणजे धर्मांतर करतात असा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला। हे चुकीचं आहे, कोणता व्यक्ती गेला नाही। एक तक्रार त्या ठिकाणी मालाडमध्ये अशी आली की 8 मे रोजी एका महिलेने असं म्हणणं आहे की उषा गुप्ता नावाची आमची एक महिला त्या ठिकाणी गेली, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो अशी म्हणाली आणि तुम्ही आमच्या चर्चमध्ये या, तुमच्यासाठी प्रार्थना करतो असे म्हणाले। आणि त्याच आधारावरती 12 मे रोजी आमच्या 3-4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। ही खोटी गोष्ट आहे। उषा गुप्ता 8 मे रोजी 3 वाजता त्यांच्या घरी होत्या। आमचे कोणतेही लोक मालाडमध्ये कुठल्याही घरामध्ये जाऊन प्रार्थना करतो किंवा तुमच्याशी बोलतो की तुमच्यासाठी प्रार्थना करतो अशी कुठली घटना घडली नाही आहे। असं असताना देखील त्या ठिकाणी अशी बातमी आलेली आहे, ही चुकीची आहे। त्याशिवाय 6 पेक्षा जास्त ठिकाणी अंकित यादव नावाच्या माणसांनी आमच्या प्रार्थना स्थळावरती हल्ला केलेला आहे। हा चुकीचा आहे। त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, आमच्या धार्मिक भावना, आमची धार्मिक आस्था दुखावणे असा प्रकार केलेला आहे। आम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे, परंतु पोलिसांनी त्याच्यावरती जी कारवाई केली पाहिजे ती केली नाही आणि पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्याचा उत्साह वाढलेला आहे। तो ठिकठिकाणी जाऊन अशा प्रकारचे अटॅक करतोय। आमचे चर्चेस आमचे जे प्रार्थना स्थळ आहेत ते या ठिकाणी धोक्यामध्ये आहेत। आमचे लोक प्रचंड दहशतीमध्ये आमचा जो काय प्रार्थना सभा चालवत आहेत। माझी शासनाला विनंती आहे आपल्यामार्फत की हे जे चाललेले हल्ले थांबवावे। वृत्तपत्रांना माझी विनंती आहे की जे काय आपण बातमी देतात ती शहानिशा करून आम्हाला विचारून ती बातमी तशी प्रसिद्ध करावी अशी आमची मागणी आहे। याच्यापुढे आम्ही तक्रार पोलिसांमध्ये केलेली आहे, गृह विभागाला आम्ही तक्रार केलेली आहे। 5 तारखेला या संदर्भात एक मोर्चा निदर्शन या ठिकाणी आम्ही आझाद मैदानामध्ये दुपारी करणार आहोत। शिवाय वेळ पडल्यास आम्ही कोर्टात जाणार आहोत। अल्पसंख्याक आयोगाच्या चेअरमॅनला आम्ही भेटून त्यांच्याशी आम्ही मिटिंग करणार आहोत आणि ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार करता येईल त्या ठिकाणी जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत। हे केवळ प्रार्थनेमुळे आणि प्रार्थनेमध्ये शक्ती आहे। प्रार्थनेचा हा एक आस्थेचा प्रकार आहे। तुम्ही प्रार्थना जे परमेश्वराकडे करता तो परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो आणि ह्याच गोष्टी आपण इथे किंवा जे कोणी लोक जे काही सांगतायत, प्रार्थनेला जे काही येत आहेत किंवा प्रार्थनेचे जे काही चर्चेस आहेत किंवा घरोघरी जे चर्चेस होतात त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होतात की प्रार्थना करा, परमेश्वराच्या बरोबर जवळीक करा, पाप करू नका। जे कोणी प्रार्थनेला येतात त्यांना प्रार्थनेद्वारे किंवा चर्चद्वारे किंवा मंडळीद्वारे असं सांगितलं जातं की तुम्ही सिगारेट पिऊ नका, तुम्ही तंबाखू खाऊ नका, तुम्ही कुठला वेश्या व्यवसाय करू नका किंवा कुठला पाप करू नका। आता पापाची व्याख्या काय आहे हा एक वेगळा प्रकार आहे, पण परमेश्वर हा सर्व गोष्टीने प्रत्येक मनुष्याशी बोलतो आणि प्रत्येक मनुष्यावरती तो त्याची जात, धर्म किंवा कुठल्या गोष्टी बघत नाही आहे। आणि ह्या गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। मी स्वतः त्याच्यासाठी ह्या गोष्टी सांगतो। अर्थात आता हे जे काही प्रकरण जे काही घडलेलं आहे की बजरंग दल किंवा बाकीचे कोणते लोक जे आहेत की जे प्रार्थनेला विरोध करतात आणि आमिष दाखवतात। आता माझ्यासारख्या मनुष्याला जर कोणी म्हणालं 100 करोड हे आणि परत बेड रिटर्न हो, मी 100 करोडवरती लाथ मारेन, कारण मी बेड रिटर्न पोझिशनमधून 8 महिने जवळजवळ मी बेड रिटर्न होतो। आज मला सांगू द्या की परमेश्वराने येशू ख्रिस्तानी मला पूर्णपणे बरं केलेलं आहे, पॅरालिसिसमधून बरं केलेलं आहे आणि आज मी 10 किलोमीटर पळतो। पण तुम्ही बोलताय